नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बऱ्याच दिवसांनी व्लॉग घेऊन आलेलो आहे, लॉंग व्हिडिओ. तर झालं आहे असं की आम्ही शॉर्ट व्हिडिओवर जास्त भर दिल्यामुळे लॉंग व्हिडिओकडे आमचं जास्त लक्षच नव्हतं. आणि मेन मुद्दा असा आहे की मोठ्या मुलीची 10वी होती आणि त्याच्यातून वेळच नव्हता भेटत. आणि त्याच्यामुळे मी व्हिडिओ पण बंदच केले होते, टाकलेच नव्हते बरेच दिवस. कारण मिस्टरांनी मला सांगूनच ठेवलं होतं, अजिबात तिच्यासमोर व्हिडिओ किंवा तुझा चॅनल वगैरे अजिबात चालणार नाही, तू तिच्याकडे लक्ष दे. म्हणून मी जास्त दिवस लक्षच दिलं नव्हतं. आणि बऱ्याच दिवसांनी आपला आत्ता लॉंग व्हिडिओ आलेला आहे. तर आज आहे स्वामी समर्थ प्रकट दिन, श्री स्वामी समर्थ प्रकट दिन. तर तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज आपण काय करणार आहोत, तर स्वामींच्यासाठी नैवेद्य करणार आहोत. पूर्ण थाली बनवणार आहेत स्वामींच्यासाठी. असं ठरवलं होतं की गोड काहीतरी बनवायचं आणि बस झालं. पण आणि परत मोठी मुलगी बोलली की नको मम्मी, चल आपण पूर्ण स्वयंपाक बनवूया स्वामींच्यासाठी. तर तिला म्हटलं चल. मग काल रात्रीच मी ही माटाची भाजी नीट करून ठेवली होती. मग ती पालेभाजी साफ करून वगैरे ठेवून झाल्यानंतर आता म्हटलं काय बनवायचं नक्की, तर चला जे आहे ते बनवू असं ठरलं. मग इथे मी भाजी स्वच्छ धुवून घेऊन कटिंग करून ठेवलेले. तोपर्यंत कढईमध्ये तेल गरम करून पापड वगैरे तळून घेतले. आता ह्याच कढईमध्ये आपण आता ते बाकीचं तेल जास्त वाटतंय ना ते काढून ठेवून गरजेनुसार घ्यायचं, जेवढं पाहिजे तेवढं. आणि त्याच्यातच आपण भाजी फोडणीला द्यायची. पापड आपले तळून तयार आहेत आता. आणि आता आपण इथे मी काय केलं, फक्त लसणाची फोडणी दिलेली आहे. लसूण फक्त ह्याच्यात टाकलेलं आहे तेलामध्ये. आणि भाजी टाकलेली आहे. त्याच्यामध्ये आता चटणी म्हणजे लाल तिखट आपण बोलतो ना ते, आणि मीठ आणि शेंगदाण्याचा कूट. कारण माझ्या आईला अशी साधी सोपी भाजी आवडते, कारण लसणाची फोडणी दिलेली, आणि मुलीलाही आवडते. मग आई जेवायला येणार होती ना, तर मी तेवढंच टाकलेलं आहे. शेंगदाण्याचा कूट आता वरतून टाकून वाफेवर शिजवून द्यायची झाकण लावून. हे पण फक्त वाफेवर शिजवून द्यायचं, पाणी ऑलरेडी सुटून बरोबर शिजून जाईल ते. आता इथे मी बटाट्याच्या भाजीची तयारी करते. आणि तुम्हाला एक ट्रिक सांगायची होती मला. ती ट्रिक म्हणजे माहिती असेल बऱ्याच जणांना, पण तरीही सांगते, ज्यांना माहिती नसेल त्यांना उपयोगी पडेल. चला, आपण ज्यावेळी कांद्याचे 2 भाग करतो ना असे, त्यावेळी हे बघा खालच्या साईडचा भाग आहे ना, तो असा या साईडून थोडं कटिंग करायचं आणि उजव्या साईडून आणि डाव्या साईडून, जेणेकरून ती मुळाच्या साईडची बाजू असते ना ती राहत नाही. आणि त्याच्यामुळं कांदा आपल्या कढईमध्ये व्यवस्थित ज्या पाकळ्या असतात त्या सुटून फ्राय होतो. आणि ती जर बाजू आपण कटिंग केली नाही ना, त्या मुळासकट जर आपण फ्राय करायला कढईमध्ये टाकली तर तसंच तो अख्खी पाकळी ना तशीच राहते कांद्याची. म्हणून ती छोटीशी एक तुम्हाला माहिती दिली. ज्यांना माहिती असेल त्यांना काही हरकत नाही, ठीक आहे. आणि ज्यांना माहिती नसेल त्यांना उपयोगी पडेल. चला मग आता इथे मी काय करणार आहे, बटाट्याच्या भाजीमध्ये थोडा टोमॅटोही टाकणार आहे. म्हणजे बटाटा ऑलरेडी थोडाफार पिवळासा दिसतोच, त्याच्यात हळद येतेच, ती पिवळसर झाली भाजी. आणि टोमॅटो टाकला तर थोडा तो लालसर कलर समजा. आणि मिरची टाकली ती हिरवीगार मिरची, कोथिंबीर हिरवीगार, त्याने भाजी अशी छान वाटते. मी इथे आता तेल ऑलरेडी गरम करायला ठेवलेलं आणि तेलामध्ये जिरे मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी दिली. हिंग थोडासा चिमूटभर टाकलेला आहे आणि कांदा फ्राय करायला टाकलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहे टोमॅटो हे चांगला छान परतून घ्यायचा. आणि मग बटाटे टाकून हळद मीठ आणि वरतून कोथिंबीर, मग तयार आहे आपली बटाट्याची भाजी. आणि दुसरं आपण आणखीन आमटी काय बनवायची, तर डाळच. कारण आवर्जून असं नव्हतं ठरलं की स्वामींना आपण आज पूर्ण थाली बनवून स्वयंपाक वगैरे द्यायचा. मठामध्ये जाऊन आणि नंतर नमस्कार करून आल्यानंतर घरी आल्यावर ठरलं हे. म्हणजे घरी होतं ते स्वामींना आपल्या देवाला परमेश्वराला काय हवं असतं, तर आपला भाव, मनीची भावना आपली हवी असते. त्यांना तुम्ही काय खायला घालताय, काय देताय हे नाही, त्यांना तुम्ही त्यांची सेवा कशी करताय, त्यांचं नामस्मरण कसं करताय, ते फक्त हवं असते. इथे मी डायरेक्टली कुकरमध्ये डाळ फोडणीला दिलेली आहे. लसूण मिरची टाकून डायरेक्ट फोडणी दिली आहे. डाळ पण भिजत घातली होती, धुवून छान घेतली, हळद मीठ टाकले आणि फोडणीला दिली. इकडे मी पुऱ्यांची तयारी करत आहे.
मीठ टाकलेलं आहे पाण्यामध्ये, थोडासा ओवा पण टाकलेला आहे आणि गव्हाचं पीठ आणि किंचित थोडासा मी मैदा घेतला आहे, उगीच थोडा घेतला आहे नॉर्मल, आणि छान मळून घेऊन साईडला ठेवायचं आपण. आणि गोड काय बनवायचं तर शिरा बनवूया. म्हटलं चला दरवेळेस लापसी वगैरे बनवते, काहीतरी बनवते, शेवयांची खीर बनवते, आज शिरा बनवूया. मग रवा छान भाजून घेतलेला आहे कढईमध्ये, ड्रायफ्रूट वगैरे तुपामध्ये छान भाजून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर थोडं पाणी टाकून ड्रायफ्रूट टाकून साखर, वेलची हे सर्व टाकून आपला शिराही रेडी होणार आहे. आणि त्याच्यानंतर छान असे आपल्या स्वामींसाठी नैवेद्य थाली तयार आपण करणार आहे. थोडक्यात तयारच आहे. तर जसं मी म्हटलं तुम्हाला, स्वामींना सद्गुरूंना आपल्या काय हवं असतं तर मनीचा भाव हवा असतो. अंतकरणामध्ये त्यांची म्हणजे त्यांना जपलेलं हवं असते, बस बाकी काय नको त्यांना. देव भावाचा भुकेला असतो. मग ह्याच्यातून आपल्याला काय घ्यायचं असतं, देवाला काहीही नको असते, फक्त मनीचा भाव हवा असतो. तर तयार आहे आपली स्वामींच्या चरणी छान असा नैवेद्य. आणि परत एकदा तुम्हाला स्वामी दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असंच तुमचं प्रेम राहू दे, सपोर्ट करा आपल्याला, जेणेकरून आपलं चॅनल छान प्रकारे ग्रो करेल. असं मला तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे की तुम्ही, आणि मला विश्वास आहे की तुम्ही नक्की आम्हाला सपोर्ट कराल. चला आपल्या स्वामींचं दर्शन घेऊन. माझे मिस्टर आता नैवेद्य दाखवत आहेत स्वामींना. आणि व्हिडिओ आवडला तर बघितल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. खूप खूप प्रेम द्या तुमचं. परत एकदा तुम्हाला थँक्यू.